आज माझी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणं आहे, हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय. कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सभेच्या वेळेला विसरला असाल, म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय. हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलंय. मी महाराष्ट्राचं बोलत नाही, ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही, महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही, फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. मुंब्रा परिसरात सिमी आतंकवादी संघटनेच्या 6 हस्तकांना अटक. 20 डिसेंबर 2001 रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजमा याच्या मुंबऱ्यातून अटक. संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंबऱ्यात सापडला. 16 मार्च 2002 हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना अटक. 23 जानेवारी 2004 नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंबऱ्यातून अटक. गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहां शेख ही पण मुंबऱ्यात राहत होती. 2016 मध्ये आयसिसच्या मुजबिर शेख हा मुंबऱ्यात अमृतनगर येथे राहत होता. 17 एप्रिल 2003 रोजी लष्कर तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक. 16 मे 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोउद्दीन या व्यावसायिकाला अटक. देशद्रोही कारवायांसाठी आत्ताच्या काळात झालेल्या अटका. सप्टेंबर 22 मध्ये मुंबऱ्यातून देशविघातक कारवायांसाठी 4 पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक. 2017 मध्ये एटीएसने याच मुंबऱ्यातून 4 जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे. 29 ऑक्टोबर 2023 ला पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबऱ्यात निदर्शने झाली. कुठे पॅलेस्टाईन, कुठे मुंब्रा. एप्रिल 2017 मध्ये मुंबऱ्यात शामशाद शेख नावाच्या आयसिसची संबंध असल्यावरून अटक झाली. त्यावेळेला सामनामधून अग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवाद्याचं स्थान बनत आहे यावर अग्रलेख पण लिहिला होता. आता नाही बोलणार. ऑगस्ट 2017 मध्ये मुंब्रा कौसातून एटीएसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटकं हस्तगत केली, ज्यात 15 किलो अमोनियम नायट्राइट आणि 9 डिटोनेटर्स हे पण सापडले. ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबऱ्यातून लष्कर तोयबा आणि आयएसआय शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबऱ्यातून काही तरुणांना अटक केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या 2014चा एक अहवाल आहे, टाटा इन्स्टिट्यूट, ज्यात मुंबऱ्यातील वाढती गुन्हेगारी मुस्लिम गेटो करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे. या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे. हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे. मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आज माझ्या समोर इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. कोण तुमची रिक्षा चालवतंय, कोण तुमच्या गाड्या चालवतंय, कोणाबरोबर बसताय, कोण तुमच्या बाजूने चाललेला आहे, काही सुरक्षेचा विषयच नाही. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या 10 वर्षामध्ये एक गोष्ट जर समजा असेल ही जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं वर काढलं तर आपण चेचले जाऊ, हे चेचले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना, ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची आहे. माझ्या आमदार खासदार नगरसेवकांना माझं सांगणं आहे, तुम्ही सतर्क असले पाहिजे. तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये कधीही चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे. विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या ह्या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदारसंघ चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी धन्यवाद. यानंतर ठाणे लोकसभेचे भावी खासदार नरेश म्हस्के यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावे. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये
माझ्या खासदारकीच्या निवडणुकीची प्रचार सभा मी स्वप्नात आहे का अशा पद्धतीचं फील मला या ठिकाणी येतोय. ज्या नेत्याने बोट धरून या राजकारणात आणलं, ज्या नेत्याने सर्वप्रथम एक कॉलेज प्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली भारतीय विद्यार्थी सेनेची, आणि त्याच नेत्याच्या उपस्थितीमध्ये माझ्या खासदारकीची पहिली प्रचार सभा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून व्यासपीठावर उपस्थित या कल्याण लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार संजयजी केळकर, प्रतापजी सरनाईक, आमचे मित्र राजू पाटील, रवींद्र फाटक, आनंदजी परांजपे, भास्कर वाघमारे, भरतशेठ गोगावले आणि या सभेकरता खास उपस्थित राहिलेले पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या महायुतीचे सर्व पदाधिकारी. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला फार वेगळा दिवस आहे. आपण राजसाहेबांचं भाषण ऐकण्याकरता आलेले आहात, त्यामुळे माझं भाषण ऐकण्यामध्ये काही कोणाला इंटरेस्ट नाही आहे हे मला माहिती आहे. परंतु आतापर्यंत राजसाहेबांची झालेली सर्व भाषणं प्रत्यक्ष मला ऐकता आली नाहीत, परंतु त्यानंतर विविध चॅनल्सवर यूट्यूबद्वारे आवर्जून ती भाषणं ऐकायचो आणि कित्येक वर्षानंतर आजचा जो क्षण आहे तो व्यासपीठावर बसून मला त्यांचं भाषण ऐकता येणार आहे. हा आयुष्यातला मोठा दिवस आहे. राजसाहेबांबद्दल अनेक प्रसंग आहेत. आज मी निवडणुकीला उभा आहे. आज झेंडे लावणारा कार्यकर्ता, जाहीर सभांचं नियोजन करणारा कार्यकर्ता, सभेला माणसं कशी आणता येईल, गर्दी कशी जमवता येईल, आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल, आंदोलन कसा करता येईल, याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे. या नरेश मस्केवरती लहानपणी वय वर्ष 18 असताना राजसाहेबांनी हात ठेवला नसता तर नरेश मस्के आज या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा सुद्धा नसता, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगेन. माझ्या आयुष्यामध्ये दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं आहे. एक धर्मवीर आनंद दिघे साहेब, राजसाहेब ठाकरे, आणि या दोन व्यक्तींनंतर खऱ्या अर्थाने माझ्यावरती खांद्यावरती हात ठेवला ते माझे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आणि त्यांच्यामुळे मला खासदारकाची उमेदवारी मिळालेली आहे. आपण सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या साथीने ती निवडणूक मी लढतोय. आपण सर्वजण कष्ट घेताय, लोकांसमोर नेण्यासाठी या नरेश मस्केला प्रयत्न करतायत, आणि राजसाहेब माझ्यासाठी भाषण करायला आलेले आहेत, त्यांचं भाषण मी ऐकणार आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मस्के सर. मी विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या
कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा महायुतीच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे साहेब, पालकमंत्री शंभूराजे देसाई, भरतशेठ गोगावले, बाळा नांदगावकर साहेब, आमदार प्रतापजी सरनाईक, आमदार संजयजी केळकर, कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी, रवींद्र फाटक साहेब, ज्योतिताई वाघमारे, अभिजितजी पानसे, अविनाशजी जाधव, आनंदजी परांजपे, गोपालजी लांडगे साहेब, संजयजी वाघुले, संदीपजी लेले, दशरथजी पाटील, शशिकांतजी कांबळे, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, आज खरंच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला एक ऐतिहासिक क्षण आहे. उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा पहिलं जाऊन जे आहे हे शिवतीर्थावरती जे आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि लगेच बाजूला जाऊन जे आहे हे राजसाहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी मी आणि नरेश मस्के साहेब गेलो आणि तेव्हा लगेचच राजसाहेबांनी देखील भरभरून आशीर्वाद जो आहे, पाठबळ जे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मार्गदर्शन लागेल ते करेन. मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर त्यांचं नाव आहे राजसाहेब ठाकरे. आणि आज हा ऐतिहासिक क्षण, या ऐतिहासिक क्षणी आज या व्यासपीठावरती राजसाहेब बसलेत, त्यांच्या बाजूला जे आहे नरेशजी मस्के साहेब आहेत आणि एका बाजूला मी आहे. हे असं चित्र जे आहे कधीतरी मनामध्ये आमच्या यायचं साहेब, पण आज जे आहे सत्यात उतरतंय. त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद की आपण महायुतीला बिनशर्त जो आहे हा पाठिंबा दिला आणि आपल्या ताकदीमुळे, आपल्या पाठबळामुळे जे आहे ही महायुती जी आहे ही अजून मजबूत झाली. डबल इंजिन होतं, त्याला जे आहे तिसरं इंजिन जे आहे मनसेचं लागलं आणि अजून जोरात जी आहे ही महायुती जी आहे ही चालायला लागली. मला वाटतं शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत. भविष्यामध्ये राजू पाटील हसतायत तिथे. भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं. कारण की दोन्ही पक्ष जे आहेत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो आहे एक आहे. कारण की आज प्रचार करत असताना जेव्हापासून राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला तेव्हापासून त्यांचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जो आहे तो एकदम जोरात जो आहे प्रचाराला उतरलेला आहे. तो कार्यकर्ता जे आहे ते बघत नाही की हा उमेदवार जो आहे हा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा आहे. कार्यकर्ते असे काम करतायत की तो आपल्याच पक्षाचा जो आहे हा उमेदवार आहे, त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे, त्याला आपल्याला निवडून आणायचंय. मी सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या सगळ्यांसाठी दिवस रात्र फिरतायत, ऊन नाही पाणी नाही, पण या निवडणुकीमध्ये या कल्याण लोकसभेमधून आणि ठाणे लोकसभेमधून दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने कसे जिंकतील त्याच्यासाठी काम करतायत. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, आरपीआयचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हेही गेले अनेक दिवसापासून काम करतायत. आणि या पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आता ताकद जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे आणि ही ताकद जी आहे या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांना जी आहे भविष्यामध्ये निवडून आणेल. आज जास्त इथे मी बोलणार नाही. आपण राजसाहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकायला आलात. मी त्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा राजसाहेबांना मी निवेदन केलं होतं की राजसाहेब आपण आमच्या
प्रचाराला जे आहे हे नक्की यावं. त्याच दिवशी राजसाहेबांनी सांगितलं नक्कीच जे आहे एक दिवस जे आहे हा कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी मी तुझ्या प्रचारासाठी येईन. आणि आज ते वाक्य जे आहे हे राजसाहेबांनी खरं करून दाखवलं. गेले अनेक वर्ष आम्ही आपलं भाषण जे आहे टीव्हीवरती ऐकायचो. अनेक वर्ष जे आहे कारण की राजसाहेबांबद्दलचे जसं बाळासाहेबांबद्दलचं आकर्षण आम्हाला डेव्हलप झालं तसं बाळासाहेबांनंतर जे राजसाहेबांबद्दलचं आकर्षण जे आहे माझ्यासारख्या तमाम युवकांना जे आहे हे डेव्हलप झालं. आणि कुठल्याही पक्षाचा जो युवक असला तरी तो राजसाहेबांची सभा जर कुठेही असली आणि टीव्हीवरती ती लाईव्ह असली तर टीव्हीचे दुसरे कुठले चॅनल्स बंद करून फक्त राजसाहेबांची सभा जी आहे तो तरुण त्या ठिकाणी बघत होता. आणि आज त्या परिस्थितीमधून स्वतः राजसाहेब जे आहेत या प्रचाराला इथे आलेत आणि त्यांच्या स्टेजवरती जे आहे आम्ही इथे दोघं बसलेलो आहोत. तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी प्रचाराला आलात. आपण जसं नेहमी विकासाला महत्व देतात, कुठली जात धर्म या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक शहराचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण जी आहे ब्ल्यूप्रिंट एकदा या महाराष्ट्राला दाखवली होती की शहर कसे असले पाहिजे. आज आमचाही प्रयत्न तसाच आहे, तुमच्याच मार्गावरती चालण्याचा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शहर जे आहे हे चांगलं झालं पाहिजे. म्हणून गेले 10 वर्ष माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये जे आहे या मतदारसंघामध्ये चांगलं काम जे आहे मी करू शकलो. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जे आहे ते आणू शकलो आणि या शहरांचा जो आहे हा चेहरा जो आहे हा बदलत चाललेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे या मतदारसंघामध्ये करण्याची इच्छा आहे. गेले 10 वर्ष हजारो कोटींचा निधी जो या मतदारसंघामध्ये आणला. आज या मतदारसंघाचा 2014चा आणि 2024 मध्ये खूप फरक आहे. चेहरा बदलत चाललेला आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा चेहरा जो आहे अजून बदलेल आणि ही सगळी शहरं जी आहेत ही ठाणे आणि मुंबईच्या दिशेने मुंबईच्या सारखी जी आहे ती डेव्हलप होतील. तर आज काही लोक जे आहेत ज्या आघाडीमध्ये गेले त्या आघाडीची जी आहे भाषा बोलायला लागले. आज पराभव समोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा जी आहे ही राजकारणामध्ये आणण्याचं काम काही लोकांनी केलं. महाराष्ट्राने जी आहे अशी कधी भाषा जी आहे ती पाहिली नव्हती. इतक्या खालच्या स्तरावरती जे आहे हे राजकारण आणून ठेवलं. रोज उठलं की शिव्या शाप देण्याचं काम जे आहे हे काही लोक त्या ठिकाणी करतात. काही लोक जे आहे या महाराष्ट्राने जे आहे हे चांगलं राजकारण इतके वर्ष पाहिलं पण आज आपला पराभव दिसू लागल्यामुळे जो आहे सकाळपासून उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत जे आहे हे फक्त शिव्या शिव्या शिव्या. पण आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय ते देखील नेहमी म्हणतात की आपण आपलं उत्तर जे आहे हे कामातून दिलं पाहिजे. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे ते 18 तास काम करतायत. या महाराष्ट्रासाठी चांगलं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदय करतात. म्हणून आम्ही कोणाला देखील खालच्या स्तरावरती जाऊन बिलो द बेल्ट जे आहे कमेंट करत नाही. आमच्याकडे पण खूप मोठी डिक्शनरी आहे शिव्यांची, तीही वापरू शकतो. पण आमच्यावरती जे आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिघे साहेबांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत, आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही आमची पातळी जी आहे ही सोडत नाही आणि ती पातळी जी आहे ही सोडायला तुम्ही भाग पाडू नका. आज आम्ही काम करतो, या कामातून आम्ही उत्तर देतोय. काही लोक जी आहे ती वल्गना करत होती या कल्याण लोकसभेमधून जे आहे चॅलेंज देत होते. आम्ही जिथे बसलेले आहेत चॅलेंज देत होते, आम्ही ठाण्यामधून लढू, आम्ही कल्याणमधून लढू. जेव्हा लढण्याची वेळ आली
तेव्हा पळून गेले. तुम लढो और हम कपडा सांभाळते, अशी त्यांची वृत्ती आहे. आज अशी परिस्थिती या कल्याण आणि ठाणे लोकसभेमध्ये आहे की या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या मताधिक्याने ज्या आहेत ह्या निवडून येतील, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा राजसाहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, खूप खूप स्वागत करतो की आपण आमच्या दोघांच्याही प्रचार सभेला इथे उपस्थित राहिलात. आणि त्याच्यामुळे जे आहे हे महायुतीला जे आहे ते अजून बळ जे आहे ते इथे मिळालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण नजीक येऊन ठेपलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता तोंडातली आहे का कुकरची शिटी आहे? आता बस. आज संध्याकाळपासून मला माहित नाही, काहीतरी खोकला सुरू झाला मला. वातावरणच सगळं इतकं गढूळ झालेलं आहे सगळ्या बाजूनी. चुकून मागून भाषणामध्ये जर समजा काही खोकला बिकला मला आला तर कृपया मला माफ करा. आज या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी फेविकॉल का जोड आहे. पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण, नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच. आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो. आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळे जुने दिवस आठवायला लागले मला. माझे आणि आनंद दिघेंचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते. आज त्या आनंद मठात गेल्यावरती मी तर त्यांना तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो, मी जेव्हा तिथे जात असे मी म्हटलं स्वच्छ ठेवा हो. कुठे आपलं कुंकू पडलंय, कुठे आपली ऊद पडली आहे, कुठे काय पडले सगळं असा. काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची, त्याच्यातच झोपायची. आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ह्याच वास्तूमध्ये यायचो मी. पण त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची. टुमदार होतं ठाणं. बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये. आणि तेव्हा ते काय आचारसंहिता 10च्या आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते. 12 1 वाजेपर्यंत भाषणं चालू असायची. आणि व्यासपीठ अशी काही एवढी मोठी व्यासपीठं पण नाहीत, अशी लहान व्यासपीठ असायची, गाद्या असायचे, लोड असायचे, समोर लोक बसलेले असायचे. आणि मध्ये रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं, गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं, सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं असायचं. सगळे ते हार पडलेले असायचे.
आणि एक टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं. त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले. आपलं पुणा काय, मुंबई काय, ठाणा काय, आता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये, 30-35 वर्षापूर्वीच असेल फार फार तर. कोणे एके काळी वगैरे असं काही नाही, पण छान टुमदार. मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत. आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत, कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत. हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना, हा ठाणे जिल्हा या देशामधला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी काय बोलतो तर तुम्ही लक्षात ठेवा. आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे. मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, कितीही काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश म्हस्के असतील, उद्या त्यांनी किती फंड आणले, काही आणलं. मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय. मला वाटत नाही भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत, यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. साधी गोष्ट पण लक्षात घेऊया. काय असतं, एक गाव असतं, गावामध्ये ग्रामपंचायत असते, मग त्या ग्रामपंचायतीची पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते. हे ठरतं कशावर? लोकसंख्येवर. बरोबर बोलतोय मी? लोकसंख्येवरती ठरतं. मुंबई उपनगर जिल्हा, किती महानगरपालिका आहेत? 1. पुणे जिल्हा, किती महानगरपालिका आहेत? 2. पुढे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका, संभाजीनगर काढा, नागपूर काढा, नाशिक काढा, तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा, लोकसंख्येनुसार 1 महानगरपालिका आहे जिल्ह्याला. हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये 7 ते 8 महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका. इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही. म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यात अजून कुठच्या राहिल्या? उल्हासनगर महानगरपालिका, वसई महानगरपालिका, अंबरनाथ महानगरपालिका. एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका, म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येतात किती. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के, मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा, आता आमच्यावरचा बोजा आवरा. आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली, काही आणलं, काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला, नशिबाला काहीही लागणार नाही. ही 18वी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत.
या लोकसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुका, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो? ही शहरं चांगली झाली पाहिजेत, माझा विभाग चांगला झाला पाहिजे, माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला? महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, यामध्ये वादच नाही. पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके अमराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमचेच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो, आम्ही तुमची भाषा शिकू, पण येणार नाही. आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी परवा म्हटलं ना, मला जेव्हापासून मला उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75चा होता. 77ची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली. 80ला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता. जनता पक्षाचा पराभव झाला. 84ला इंदिराजींची हत्या झाली. ला बोफोर्स प्रकरण झालं. 91ला राजीव गांधी गेले. 96ला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता, त्याच्यावरती निवडणूक झाली. 98ला कांदा विषयावरती निवडणूक झाली. 99ला कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली. 2004ला इंडिया शायनिंग झालं. परत अजून 2009ला अजून काही विषय होते. 2024ला मोदींची लाट आली. 2019ला हे सगळं पुलवामा काहीतरी झालं. आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर. लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते ना, दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संगे हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली. पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं. मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली.
त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लाव रे तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लाव रे तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लाव रे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली देंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली देंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणारा हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसलं फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जे काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवतं, त्यांनी माझे असे हात केले. मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना. मी म्हटलं येतो मी. काय करणार आहेस म्हटलं, मला माहित नाही. पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं.
यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली. कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे. लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना. तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली. आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं. 4 भिंतीत अधिकाऱ्या बोललात. म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5 वर्षाचं आम्ही करणार. नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित. नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगाला सांगताय की माझ्याबरोबर 2.5 वर्षाचा करार केलेला. मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही. लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर. आता ते इथे आहेत. मग आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे. मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला. 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब. म्हटलं बोला. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे. 3 म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे. हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर,